मारतीचा आमचा तेच विषय सुरू होता की लाऱ्यांचे ते बा मुंबईला गेले कायले. हा ते बाबा म्हणे मुंबईला गेले माहिती. आता कायले गेले काय नाही मग काही सांगितलं नाही त्यानं. मग मी ओळखलं ते 100% यायचं दूध डेअरीचा काहीतरी प्लॅन आहे, काहीतरी फ्रीज ग्रीज काय लागते ते सामान आणायला गेले गड्या. काय लागला मेळ मग काही कसं काय म्हणलं कुठपर्यंत आलं काम आपलं दूध डेअरीचं. आता काय करावं, आता काय बोला. अरे बा म्हणलं झाबरू कायच्यात काही नाही राहायचे अजून. मग काय आता काय झालं कसं झालं तुम्ही पाहत आता आमची स्टोरी. एक बादा एक तुम्हाला सर्व उगवून देतो काय काय नाही तर मग समजून तुम्हाला काय दुनियादारी काय म्हणते. असं असं झालं आता पाहतो, आता पाय ऐकन पाय लोकायला पाहू दे. तू तर म्हणे आज सकाळी ते डेअरीचं सामान गिमान पाहासाठी चाललो म्हणे मी. मोठे पाटला रात्री भेटून आला तू तर मग काऊन म्हणलं काय कॅन्सल झालं का मग आज. कायचं कॅन्सल कायचं काय सगळं मोडमाड झाला. आता काही विषय नाही राहिला. ते डेअरी गेली आणि सगळंच गेलं. कोणताच व्यवसाय आपण टाकू शकत नाही. आपल्या मराठी माणसाची क्षमताच नाही ना. आपण कसा फक्त निरा वावराने पावडे घ्यायचे आणि पाणी द्यायचं बारे फोडायचे. याच्या पळ्याला आपल्याच्यानं काही सोने नाही. आता अरे बाबा काय झालं काय नेमकं तू म्हणे ना मग मोठे पाटील पैसे देऊन राहिले तुम्ही टाकणार होते. मग झालं काय म्हणलं काऊन काय नाही म्हणे का पाटील. काय करत मोठे पाटील तरी काय करत. ते तर देऊ राहिले होते पैसे पण खेकडा वृत्ती आहे ना आपल्या गावात नाही. असं आहे ना कोणी वरे गेलेलं जमत नाही ना. पाय ओढतेस ना धरून असं आहे ती. म्हणून कसं आहे लाईने पाटील आहे की नाही त्यानं त्याला सांगितलं की म्हणे पैसे द्यायचे नाही अजिबात. पैसे देसान तर मग कसं सगळं द्या म्हणे मी जातो म्हणे हिमालयात झोडी घेऊन. म्हणून त्याची झमकली होती घरी. म्हणून मग आम्ही कसं म्हणलं नाही मग जाऊ द्या आम्ही वापस आलो तिथूनच काय करा. पण मनात लागत होतं ना मोठे पाटलाले त्याने. मग आता म्हणलं होतं तुम्हाला या म्हणून पैसे घेऊन जा म्हणून. मग तुम्ही घेऊन गेले काऊन ना मग. नाही ना बाहेरूनच ऐकलं ना आम्ही सगळं. त्याचं कीर्तन ऐकल्यावर मग काय जा वाटते का माणसाले. मग त्याच्या बाबा रेस होत जाते. आज लोक म्हणलं बाबाच्या पुढे एक शब्द बोले नाहीत ते मनोज पाटील. काल म्हणलं तसंच बोले त्याच्या बाबाले. असे कसे देतात काय करतात मग कसं करता. मग म्हणून म्हणलं बा हे बा मी काय पैसे मागत नाही द्यायले आणि आपल्याला काही त्याच्या पैसे पाहिजे नाही. काऊन की त्याच्या घरात भांडून आपल्या इथं व्यवसाय करून काय फायदा काय आनंद आहे त्याच्यात नाही. म्हणजे आपल्या घरचे पैसे आपण खर्चायला तयार नाही आणि लोकांना पैसे मागायला चाललो म्हणजे लय बरोबर आहे का हे. हा आता सांगणं बाबाचं बरोबर आहे का. आता आपल्या जवळ 7 लाख रुपयाचा बजेट आहे म्हणते बाबा म्हणते. मग तेच जर दिले तर मग लोक म्हणत नाही का पाटील म्हणे त्याला लाईने पाटील की म्हणे त्याच्या घरी पैसे असून ते तसच्या तसे ठेवते घर बांधते आणि आपल्याला पैसे मागून राहिले. मग त्याचं बरोबर नाही का. मग त्याच्यात काय चुकलं म्हणा त्याचे बरोबर साहेब ना त्याच्यात नाही विषय. पण आता बाबा म्हणते घर बांधतो घराचं त्याचं डोक्यात कसं खूळ आहे. हो एक खूळ घेतलं त्याने की मग तेच असते त्याचं घर बांधलं लोक काही पिच्चे सोडत नाही. आता आपण जर म्हणा त्याला तर मग मारच बिफडतील ते. मग म्हणूनच मी बाऱ्यावर आलो. आता मला माहिती आहे ना तू काही म्हणत नाही. तुला वाटते मग अंगावरचं सोनं मुळा लागत तुला काही मनी मुळाव नाही वाटत असं आहे ते. आता बाबाला म्हणा तर बाबा काही आपण तर ऐकतही नाही आपलं. आता तास म्हणायला पाहिजे का नाही आईनं आता बाबाला समजून सांगायला पाहिजे ना आमचं ऐकते का. हा त्याचा स्वभाव झाला काय ना. मग काय माहित नाही का तुला कसे आहे ते. हा हो देऊ म्हणलं ना ते म्हणलं घरातलं गंधातलं पिठही देते ते. म्हणजे घरात नाही दाना नाही ठेवत लोकांना वाटप करणारे माणसं आहे. पण आता म्हणलं काही कसं असते लय अडचण असते ते. आता पाहतो बा मी आता आहे तो वावरात नाही म्हणून पाहतो त्याला म्हणतो बा असं करा आता डेअरीसाठी याला मदत करा ते पाटील देऊन नाही राहील. तेच म्हणणं मग 5-6 लाख रुपये म्हणा कमीत कमी खर्च येऊ शकते. काही चेते किती आणून राहिला तर मग सगळं समजा बाकीचा बजेट आणून बसतो. मग खोली दुकान हे ते सगळं मिळाला होतं त्याचा बाकीचा मशिनरी आहे ती. बरं आताच म्हणतो मी जास्त टाइम नाही. आजच काय करतो ते खाडा निवाडा जिकडे तिकडे. हा हो ठीक आहे. आता मिस्त्रीची कमी नाही इथं गोट्याखाली मिस्त्री आहेत ना आमच्या इकडे. पण कसं आहे मी म्हटलं बा एखादा कसा म्हणजे धोरणी असला पाहिजे ना. त्याचं घरकाम बा कसं आहे पद्धतशीर बांधलेलं. तुमचं घर मला कसं चांगलं वाटलं बांधलेलं. म्हणून म्हणलं बा तुमच्या ओळखीचा आहे का एखादा चांगला मिस्त्री तुमच्या गावचा घेऊचा आजूबाजूचा. आपल्यापाशी कोणता मिस्त्री नाही ना काहीच नाही. म्हणलं हे बा माय त्याच्या संग आधीच खटकेला आहे. आता मी त्या संग बोलत बी नसतो. मग काय हे बा म्हणलं त्यानं 4.5 लाख रुपये आज इस्टिमेट काढलं होतं माय की बा 4.5 मध्ये होते म्हणे. 8 लाख रुपये गेले तरी छपाई झाली नव्हती ना मै. सगळं बाकीचं राहिलं. मी आलं का बे तू तर 4.5 सांगे. ते म्हणे मी काय करू भाव वाढले. म्हणून कसं आहे बा हो सांगते एक आणि मग कसं आपल्याला अंग भरू देते. हो पहिले तुम्ही चांगला मिस्त्री पहा बा तुमच्या जिकडला मागाई लागू नका. आणि खरं ॲक्युरेट काढून द्या म्हणा किती आहे तर. नाही तर सांगतं 3 लाख आणि लागते 10 लाख. म्हणून म्हणलं पहिले क्लिअर मॅटर करा आणि तुम्ही तुमच्या परीने मिस्त्री पहा मागाई लागू नका. याचं तर कोणाही संकट केलं दिसते मला. बरं जाऊ द्या मग इटा कुठून आणल्या होत्या. इटा चांगल्या कुठं भेटन म्हणलं आपल्याला. म्हणजे कसं आहे इटा चांगल्या पाहिजे काही तर घर चांगलं मजबूती. म्हणून म्हणलं कुठं भेटन म्हणलं तुम्ही कुठून आणल्या होत्या. करा हे घरवाले इतके सण हरके असते का नाही यायला वाटते कायच काय. आता घर बांधलं म्हणजे समजून यायला काय असते फटकात. मग समजून काय हे बा मी काय म्हणलं इटा तुम्ही चांगल्या जर म्हणल्या ना तर इटा बस त्या तुम्ही पहा 10 हे भट्ट्या पहा आणि त्याच्यातून ठरवा तुम्ही. लागन तेवढ्या इट भट्ट्या दारव्याला आहे तिकडे कारंजाल्या आहे तिकडे त्या चोट्टा बाजारला जाऊन पहा तिकडे सुपर इट आहे म्हणते. अजून त्या बाकी त्या यायले बाळापूरच्या तिकडे का कमी इटा आहे का चांगल्या. मग तिथं जाऊन पहा त्या पातूर नंदापूरच्या इटा 1 नंबर आहे म्हणते. असं पहा तुम्ही आजूबाजून खून फिटिंग करा ना तुमच्या पोरीनं माग काय लागून राहिलं तुम्ही. तुम्ही का नाही घर बांधलं पण कोणाला हे बा सांगतच ना काही. बरं जाऊ द्या बा ठेवतो मी आता. पण आता सिमेंट कोणतं घ्यावं काय घ्यावं आता पाहा लागेल इकडे तिकडे. बरं ठेवतो देंडके साहेब. ठीक आहे मग.
काय घर म्हणलं का नाही बिजाबा माणसाचे मग कामं लागतात. आता इटा पा, सिमेंट पा, रेती पा, गिट्टी पा, याला त्याला एक फोन लावले की मग कसं कामी लागून जाते माणूस. बरं बरं, जाऊ दे आता. आली का तू? ते आणली का शिदोरी आणली मी? आणली ना शिदोरी आणली, खोपडी घटकुलेली आहे. सांगा आता हे ते इटन हे ते बाकीचे सौदे करून राहिले तर म्हणलं आता त्याने जर घेतलं सामान तर कसं होईल दाराचं. आताच विषय काढा लागेल बाबा. का म्हणलं थोडंसं एक विचारायचं होतं हो तुम्हाला. कायचं आहे काय विचार ना, मग काय म्हणणं आहे ते सांग ना. मी काय म्हणत होती, घरात जर आपण समजा 1-2 वर्ष समजा आपण मागे पुढे केलं असतं तर काही बिघडत होतं का? लाराचं म्हणलं आता त्याचं कसं म्हणणं आलं की बाबा मोठे पाटील काही पैसे देऊन नाही राहिले म्हणते. हो तर ते लाईने पाटलाचा विरोध आहे त्या गोष्टीला, तर म्हणून म्हणलं आपल्याजवळ आहे तर सगळे जोड जमा करू आणि 5-7 लाख रुपये त्याला देऊन देऊ. काही त्याचे आहे म्हणते असं करू त्याला डेअरीले आपण त्याला आता पैसे देणं आवश्यक आहे. शेवटी हे पहा घर मा तकदीरातच नाही वाटते नाही का. जाऊ दे आता. काय आता हे बा, माझा दिमागच सटकला आता. आता काय बोला आणि काय नाही आता नाही का. हो काना कोरले असेल त्याने हिचे. बरोबर दिसलंच मला टम फुगेल जरा ती. बरोबर विचारतो त्याला आता काय आहेत. बरं बरं हो ना. बरं बरं काही काळजी हरकत नाही ना. हो घराचं कॅन्सल करू आपण. पाहू पुढे आपण. आपलं नातं होईन तरी आपण घर बांधू. जाऊ दे ता म्हणा तू म्हणशील तसं. त्याला सांगून दे किती काय पैसे लागते खर्च काढून घे म्हणा एस्टिमेट. संध्याकाळी हिशोब करून घेऊ म्हणा आपण. तेवढे पैसे देऊन देतो म्हणा तुले. बाबा बरं झालं नाही का, मूड चांगला वाटते यायचं. हो म्हणलं बरं झालं. मी आता म्हणलं कठीण आहे मार आता भडकते काय मी इंजन. बरं मग सांगून देतो मी त्याला. हो संध्याकाळी मग कसं काय आता गहू हरभरा आहे ते इकून टाकालो, जे आहे ते पैसे जमा करून त्याला म्हणा कर म्हणा बाबा नाही का. ते कामं कमी लागते. हो ना हो ना हो ना. सगळं बिलकुल जे आहे ते आपल्याकडे तो आजोडचं काय असं सोनं नाणं सगळं बाहेर काढून ठेवतो ते. सगळं इकटिक करून त्याला आपण देऊन टाकू मग. तेवढाच त्याचा मग आता कामोकामी लागून जाईल ते. ठीक आहे. म्हणलं समजा माय सोनं मुळाच लागते नाही, बाकी पिका पाण्यात होणार नाही का समजा ऍडजस्टमेंट. असं आहे बायाचं म्हणजे मनी म्हणा कोणतं सोनं म्हणा द्यायला मोठे जीवारी द्यायच्या. अहो म्हणलं देतो ना तुला पुढे करून देतो ना. ऍडजस्टमेंट होणार नाही ना मग. असं आहे ते. लय पैसे थोडी आहे की आपल्या पैसे. मग 7 लाखापर्यंत बजेट बसासाठी तू बी 1.5 लाखात सोनं पकडेल आणि मी त्याच्यात. मग काढून देतो ते. एवढे आहेत म्हणलं महापौशी काय. हो याची त्याचे कानं करून राहिला तू. तू आईले म्हणतो तर याले म्हणतो तर त्याले म्हणतो. हे बा म्हणलं हे 3.5 लाख रुपये नगदी पेमेंट नाही महापौशी पुरा. आणि हिचं सोनं आहे म्हणलं 1.5 लाखाचं. म्हणजे 5 लाख हे 2-3 लाख रुपयाचं सोयाबीन हरभरा गहू. एवढं माझोळ आहे. आतापर्यंतचं जे काही शिल्लक आहे तेवढं. बाकीचं गेलं सगळं. तर म्हणलं आता याच्या पळ्याला काय म्हणा सांग तुला. आता हे पैसे घे आणि तुला काय डेअरी टाकाय डेअरी टाक. तिकडे बकऱ्या घे कोंबड्या घे काही घे तिकडे. माया काही म्हणणं नाही. असं आहे तुमचं. आता म्या काय तसं म्हणलं का म्या म्हणलं बा आता डेअरीसाठी कोणी पैसे देऊन नाही राहिले. आता मोठे पाटला म्हणलं तर मग त्याची ते मनोज पाटील म्हणते की द्यायचे नाही त्याच्या बाबाला म्हणते. मग आता त्याचे बरोबरच आहे ना. मग आता याला त्याला मागितल्यापेक्षा शेवटी आपल्या घरचे नाही देत लोक देणार आहे का आपल्याला सांगा बरं तुम्ही. बा तू हे सगळं बरोबर आहे. माय चुकलं. आता हे जे ठुनी आहे की नाही हे मागची हे मा आबाजीच्या काळातले ते माझ्यानं बदलणं झाली नाही. असे लोक म्हणते तर म्हणून मी आणलं बा चला आता घर बांधा अशी अपेक्षा होती मग आता लोकची. काही पूरपिढी तर काही अवकाळी तर काही आता लोक काही उरलं नाही बरोबर हिशोबशीर. आता झोको आलं जमा करत 7 लाख. मी आणलं बा कशी ॲडजस्टमेंट करून होऊन जाते बा आपलं मागं पुढे. छपाई राहिली तर नंतर करू. पण 7-8 लाखाचा बजेट बसला होता माया. पण तू म्हणतो डेअरी मग डेअरी टाक आता. मी राहू देतो माया आता घरात जाऊ दे तिकडे. हे ठुनी आहे अशीच राहीन जाऊ दे तिकडे. असं आहे तुम्हाला घराचं पडलं. मग घराचं काय करायला लागते आतापासून आपल्याला. याच्यातून आपण आता डेअरीतून जर आता समजा जास्त पैसा कमावला तर मग आपण डबल मध्ये बांधून लागायचं. पण पहिले हे महत्वाचं होतं ना. हो ना सगळं माहित आहे ना मले. मग काय पाहिलं ना लय धंदे करून पाहिलेत म्या. कसं असते जमला जम बसला नाही तर काही खरं नसते. हाय ती चाललं जाते हातचं. म्हणून असं वाटते बा एक आता घर होऊन जाऊ द्या. आता हे कुठं कसं राह हे आता. सगळ्याच्या माळ्या हुरायला कोणाचे घरकुलं कोणाचे काही. मजूर वर्गाचे आपल्यापेक्षा सुद्धा घर आहेत ना. मग आता माणसाला वाटत नाही का लाज नाही वाटत का बा देवदाचं अजून तसंच आहे. याची भीतही नाही चढली काय करतं मग. म्हणून वाटते बा होऊ जाऊ द्या एवढं लवकर. पण आता तू काय म्हणतो तर ठीक आहे ना. मग आता माया काही म्हणणं नाही आहे. हे सगळे पैसे तुले माया जेवढं काय आहे तेवढं तुला काढून दिले. आता काही विषय राहिला का. मग तू घे आणि चल दे आपलं काम काय करायचं ते. जाऊ दे उलार आहे बा. आता म्हणलं माय सोनं ओढून टाक आणि हे आहे तर म्हणलं पैसे आणि बाकी आता हरभरा गहू आहे ते सगळं विकून टाक. आणि लवकरात लवकर तू काय करायचं कोणत्या मशिनरी आणायला लागते का बिझनेस कसा करायला लागते ते तू त्यापर्यंत विचार कर आणि त्यापर्यंत खर्च कर. दादा तुमचं घरच बांधा पहिले. घर बांधणं झाल्यावर मग पाहिजे मी काय करायचं. निरा घरात राहा चांगलं पद्धतशीर बिलकुल सिमेंटचं घर आणि 3 लोकांना दाखवा हे माझं घर होय. झालं एवढ्यानं तुमचं लयच मोठेपण आहे. जाऊ द्या पोरगं इकडे गावात हिंडून राहिलं बेरोजगार. जाऊ द्या करा आता तुमच्या मनानं. मला काही ते पैसे पाहिजे नाही कारण की तुम्ही मनापासून काही देऊन नाही राहिली. कशा पोट्टे आजकाल तुम्हाला का नाही निरा आहे तर पाहिजे भाऊ आहे तर. हो तुम्हाला काय वाटते बापानं मस्त एखादं मस्त दुकान होलसेल टाकून द्या आणि मी गल्ल्यावर बसा बस. मला फक्त पैसेच घ्यायचं काम राहायला पाहिजे.
अरे बाबू, सगळं पहिले हाताने करा लागते, मजुराचं काम कसं असते सगळं अनुभव घ्या लागते, मग मालक व्हावं लागत असते. एखादा माणूस नसते मालक होत, काही दिलं तुम्हाला, हा घे रे बाबू हे 4 व्हीलर घे आणि चालो. स्वतः कमाव ना बाबू, तू स्वतःच्या बलबुत्यावर किती कमावू शकतो पाय ना पहिले. आयुष्य चाललं आमचं, पण आमच्या जण काही झालं नाही. तू करून दाखवून जरासं मग काही ना काही. अशा काय बापाच्या इस्टेटीवर तर कोणी रे गोट्या ओढते. 2 एकर इकून घर बांधलं तर काय दिलं, अर्थ आहे काय दिले? मग स्वतःच्या हाडावर कमाव तू तर म्हणा लागेल काही ना काही. मग असा काय अर्थ आहे ले? हे इकटिक करून दिले, आपली डेअरी टाकून हे करून काय दिले, डुबलं की मग डुबलं, आणि काय आलं तर आलं वरे. त्याचं काय खरं आहे? जाऊ दे आता, काय तुम्हाला काहीच माहित नाही. लोक पहा म्हणलं पोरायला जे म्हणलं ते देते. मग सांग मध्ये काय पाहिजे तुला, हे पाहिजे का ते पाहिजे का? मोठमोठे शिक्षणाच्या वक्ती पाहिलं ना पोरं, मोठमोठ्या गाड्या नेत जात म्हणलं, बुलेट ना, कोणी काय ना कोणी काय ना. मग जे म्हटलं ते बिलकुल, त्याचा बाप म्हणलं की बिलकुल टाक पैसा की टाकलाच होय. मग अशी परिस्थिती होती. आम्हाला तर काय एक ड्रेस घालला की रोज, आणि तेच ते संध्याकाळी धुवून अजून झाला की कॉलेजमध्ये. मग असे दिवस काढले आम्ही, पण आम्ही म्हणलं नाही तुम्हाला. मग बाकीची परिस्थिती पाहून तुम्ही जरासं फिरा जराशे, मग लक्षात येईल काय परिस्थिती आहे इथं. मग इतके लाडके लेकर असते म्हणलं. मग असे काला चोरून देतात मायबाप त्याचे, बिलकुल पेपर ते त्याला काय असते पेपराची. पोरग तिकडे काही अभ्यास करत नाही, बापाला काय असते, मायला काय असते नंबर पाहून द्यायची. मग आणि तुम्हाला काय 5-7 लाख रुपयासाठी तुम्ही एवढे सुनावून राहिले. मग आता 20-20 लाख रुपये भरतात म्हणलं, मेडिकल याला जाय त्याला जाय म्हणलं, लाखाने बिलकुल. ट्युशन फी किती आहे पुण्याला पाहिला का म्हणलं? मग लाखाने आहे बिलकुल, म्हणजे होत ना सुरू आहे पैसा. आणि आपलं 5 लाख म्हणलं की तसं. आणि काय करणार आहे पुट्टी गावातली? वडापाव नाही टाकणार तर दुसरं काय करणार आहे? पाणीपुरी भाजीपाला, याच्यामुळे काय करणार आम्ही? काय म्हणतो बस कर म्हणलं आता लारा तू. हो तुमच्या बापल्या काय चालतच राहील दिवसभर. आता तुमचं काय का बस कमी पारायण तुमचं. हे बा पैसे घे, सगळं काम कमी लागतो त्याचे, त्याला आवाज देऊन करा काय करायचं नाही. ते आपल्याला पैसे पाहिजेच नाही, हे आपण आता आपल्या याच्या हिशोबानच पाहू म्हणा. इकडे तिकडे कुठे मागू, कर्ज काढू, काही करू, पण आपल्याला हे पैसे पाहिजे नाही. घरच बांधा तुम्ही, घराशिवाय दुसरं काहीच करू नका. दोघं बी हटकोर आहे, बाप तर आहे साहेब, पोरगे त्याच्यापेक्षा. बरं मी काय म्हणतो, मा भावाला फोन करतो मी. मा भाऊ आता तिकडे त्याच्यातच ते समजा पिक्चर आहे ते काढते, ते काय काम करत असतील माहिती. तर म्हणलं तू मामाची इथं जाय, त्याला म्हणा असं आहे म्हणा, पैसे वापस देतो म्हणा मी. तर डेअरी टाकायचे आहे, तर तू पैसे मागून पाय, मी तसा फोन लावून देते त्याला. मामा तर लय देते. पाहिजे याच्याच पैसे असलेले काढून खिशातले. आता देईन का मामा, देईन का म्हणलं? मग बजेट बसन का तिथं, जाऊ का तिथं? मग देते ते, मला भरोसा आहे ना मा भावावर. हो देते. त्याच्यावर पैशाला काही कमी नाही. फक्त तू एक वेळ शब्द टाक, आपण टाकलाच नाही त्याला माहित पडते की आपलं काय म्हणणं आहे. तर मग कसं करू, जाऊ का मग मी? जातो मग, आजच जातो. आता काय जास्त टाइमपास करतो, जर दिले समजा नाही का, तू फोन लावून देतो येऊन राहिला म्हणला. नाही मी कसं, मी नंतर तिथं पोहोचल्यावर फोन करेन. आतापासून केलं की मग ते एखादं कारण काढायचं कुठं आहे काय, एकदम जाऊन तिथं टपकतो. बाकी पाहता मी बोलतो मग काय आहे पैशाचं. बरोबर आहे ना, फोन गेला की तिथून काय आवाज येते नाही का, रुपये देते पाय जाऊन पाय ना, मग समजते तुला काय असते दुनिया कशी गोल आहे, तर मग समजते तुला. बरं जाऊ दे बा, हे पैसे ठेवून द्या म्हणा बाबाले. मी पाहतो आता मामाला मागून, नाही का मामाला काय टेन्शन नाही. पाहतो मामाला मागून, नाही तर मग काही ना काही बजेट लावतोच मी. ठीक आहे मग. ते म्हणलं सांगू नको मला, तू त्या डेअरीचं सांगू नको ना, कोणतं कुक्कुटपालन सांगू नका. हो मुकाट्याने हे बा थैली घेत जाय सकाळी मला सांगत, आता तू मार्केटात चालत जाय काय. हो तुला काय वाटलं का आपल्या बापदादाने काय करोड रुपये कमावून ठेवले का म्हणलं आपल्यासाठी. एवढं घरच त्याला का मी बांधता माझं आयुष्य गेलं, आणि तू सांगू राहिला मला आता डेअरी टाका लागतील, पैसे द्या आणि कुणा वावर गाण ठेवा. मला नको शिकू म्हणलं तू. हो ते 2 एकर आहे भाऊ खरपाडी आपलं, ते काय मागास जात नाही कुठं. तेवढं इकून का भिकीला लावता का म्हणलं, तू रस्त्यावर आणता का म्हणलं. हाय तेवढं राहू द्या म्हणलं मुकाट्यानं. हो आपला हातावर कामं करत जा आणि जगत जा. मोठे काय शानपणा करू नका, चालले मोठे डेअरी टाकाले. पैसे नाही राहू दे मुकाट्यानं, माझं नाही पैसे. असं आहे म्हणजे आपण रुपया नाही द्यायचा, मग लागाच करणार आहे का सगळं, काही ना काही आपल्या सोय लावा कधी. म्हणजे आता लोक तुम्ही काहीच कमावलं नाही का म्हणलं, रुपया नाही का आता लोक शिल्लकचा. कमाल काय कमावले म्हणजे काय, खाण्यापिण्याचा खर्च उलचा असते का? मग लहानपणापासून त्या खर्च हे पाणी आता लोक का गेले का, उपकार गेले का आमचे मग शिकवल्याचे. मग आता लोक शिक्षण काय दिलं तुले सांगू राहिला. एवढं म्हणलं का रात डोळे फोडू आम्ही ते कपडे शिवले ना म्हणलं, तुम्ही माझ्या काचगुंड्या करेन मी कपडे शिव. बोलून राहिला असं तसा. ते लाईन पाटील मोठे पाटील त्याला मागायला जाणार होत तुम्ही पैसे. ते मागा तिकडे देऊन राहिले, तर मग तिथं काय तुला तोंड वाचायला काय तुम्हाला. देऊन राहिले मोठे पाटील मागायला द्यायला पैसे, द्या ना दडपून. टाका ना डेअरी मोठी चांगली. तसं नाही, लाईने पाटील आहे का नाही विरोध करू राहिले. हो नाही तर मोठे पाटील द्यायला तयार होते, पण आता त्याच्या घरात नाही, आता चेतले आमच्या जन, म्हणून मग कसं आम्ही ते विषय बंद केला. तसंच असते ना, मग मोठे लोक तसंच असते बाबू. बापाले म्हणते तुम्ही मारल्यासारखं करा, आणि पोरगं म्हणते मी लढल्यासारखं करतो, असं त्याचे नाटक आहेत काहीतरी. तुम्हाला फक्त काहीतरी बा चांगले वाटले पाहिजे, मनात तुमच्या आदर निर्माण झाला पाहिजे, तसं काहीच नसते. त्याला फक्त म्हणजे तुमच्यापासून काही ना काही फायदा असला तरच तुम्हाला ते देते, नाही तर काही देत नाही तुम्हाला. म्हणून म्हणलं त्याच्या नाणी लागू नको तू, मोठे पाटलाच्या नाणी लाईनी नाही. कोणी काही तुम्हाला खडकू देत नाही. म्हणून म्हणलं मुकाट्यानं आपली थैली घेत जाय, माझं आपल्या मार्केटमध्ये चालत जाय. घनश्याम भाऊले बोलतो मी, 300-400 रुपये रोजानं कसं ठेवून घेतात ते. ना आपण जास्त नाही, पण कमीत कमी 2 लाखाची सोय लावायला पाहिजे आपण. म्हणजे त्याच्या पाठवून राहिले, बाकीचे लाऱ्या लावतो म्हणे सोय. म्हणून म्हणलं काही माया मामाले म्हणा, मा आत्याले असं तसं पाहा जरा इकडे फोन लावून. आता एक तरी सोयरा सोडला का मी सगळं बसबस कर जाय मागा. ज्याची त्याची 2-4 हजार कोणाची देणंच नाही तर कायची देणार आहे ती. अरे बाबा कोणी देत नसते ना, हे बा आत्या नाही देत ना, मामा नाही देत ना, काका नाही ना, कोणीच नसते कोणाचं. कोणाला पुढे जाणं काही चांगलं वाटत नसते. डेअरी टाकायचे पैसे देते कोणी, मग त्याला मजा वाटते, बरं लागत हिंडून राहिलं म्हणजे पैदल ते असं आहे. ते लोकांना काही घेणं नसते, तुमचं असं असते लोकांचं. लोकांकडून अपेक्षा करू नको तू, फक्त मुकडे नाही बा आपलं जे आहे आपण जमिनीवर राहता, हवेत काही राहू नका तुम्ही. डेअरी टाकतो नसून तसं एवढा मोठा बजेट आपलं आयुष्यभर बसत नाही. म्हणून म्हणलं त्या मागायला लागू नको, आजपासून तू कामाला चालत जाय आपल्या संग.
काय म्हणतो का याला म्हणलं मा भाले मागायला लावतो ना जाऊ द्या त्याच्यावर असू शकते मस्त मुंबईला त्याची पावभाजीच्या दुकानावर असते ते चांगला कुक आहे ना ते मग त्याचा कसं उत्पन्न चांगला आहे तर पाहिजे काही ना काही समजा 1-2 लाख रुपये नाही पण एक तर देईन 1 लाखाचं माय सोनं आहे इकडं तिकडं काही उसने पासने करून टाकू घनशा भोले मागदा काही नाही ना देत नाही तो भाऊ मग काय ना हिच्या भावाचे असतात मग अंगावर पैसे 10,000 रुपये मग काय तिथं पंपू गेला नाही नाही ते कसं तो भाले मागू नको विना काय लोकांना तर द्या आपल्यासाठी पाय बा तुम्ही तुमच्या विचारून पा माय काय नाव सांगू नको आपण काही पाठवून नाही राहिलो काय म्हणतो हे बा 1 लाख रुपयापर्यंत माझ्या मामा करू शकते सोय म्हणजे त्याचा बजेट आहे तेवढा तर तू मुंबईला जाय आता 1-2 दिवसात नाही तर मग आज आज जायला तर उद्या जाय आणि त्याला तू असं म्हण आईने पाठवलं बा पैशासाठी तर मग ते सांगतो डेअरी टाकतो असं तसं बाकीचं देते ते बरं मग लारायला विचारून पाहतो असं काय म्हणतो 1-1.5 लाख रुपये मामा देऊ शकते आपण जा लागेल बा तर मग आम्ही पाहतो जमते काय म्हणते काय नाही तर त्याचा किती येते माझ्या किती येते मग पहिलं मग जातो मग आज नाही तर उद्या बरं मग पाहिजे त्याला म्हणून आणि पहा मग लवकर काही ना काही करायला लावा तुम्ही सोय लावा मग मग आम्ही म्हणलं लारेले का तू कायच करा इतके दूर आला मला फोन तर करायचा असता आता पायवर तुला हेल्प झाले का नाही घरी गेला घरून आता इथं आला आमचं काय शूटिंगचं कसं इथं चालूच असते ना मग काय रिकाम पण माणसं आले तुला काय सांगा आता या हॉटेलमध्ये आता आमचा अजून आता शूटिंग करावं लागते बाजून पहाडावर जाऊन मोठं कठीण काम आहे काय करतं बा बरं काय कसं काय सहज म्हणजे काय सहज आला का इथं आता एवढा आता दणके घेत आलो आम्ही कसं झालो का बा आता म्हटलं चला मामा आहे काही ना काही मदत होईल आपल्याला नाही ते कसं आता मामीला जवळ काही विषय काढला नाही म्हणा म्हणे आता मामा कधी येते काय येते आता उशीर लागेल म्हणते यायले आता मला तुमचा पत्ता दिला मग इथं आलो आम्ही तर म्हटलं आम्हाला डेअरी टाकायची आहे हो दूध डेअरी संकलन केंद्र असं बॅनर घेणं सगळं आणलं आम्ही छापू सगळी व्यवस्था झाली फक्त कसं आता पैशाचं जरा अडलं काम आमचं कमीत कमी समजा आता तुमचं जर असेल बजेट 4-5 लाखाचं पहा ना मग जर होत असेल तर दोघा मिळून टाकू राहिला पार्टनरशिपमध्ये आता मी कॅमेरामन माणूस आणि माझं पुढचा 5 लाख मग काय घर घेतलं त्याच्याच तर किस्ता भरणं होत नाही माझ्या काय का लारा तू का नाही आता असं तुमचं काम राहते का नाही वक्तातच येते कोणते काम तुमचं मग आता आहे मग फ्लॅट बुकिंग केला फ्लॅट बुकिंग केल्याच्यानं काय आहे कमीत कमी आपण इथं कसं असते गावातल्या काम नाही ना मग 55 लाख 60 लाख 70 लाख असंच बजेट आहे आता 70 लाखाचा फ्लॅट मी बुकिंग केला आताच त्याला 35 लाख रुपये दिले आता खरेदी आहे आणि सांगा मीच आता मी बहिणीला फोन करून राहिलो होतो किंवा जवळ वाले म्हणा काही ना काहीतरी बजेट लावा पण आता तू आला मापाशी सांगा काय करा माणसानं असं झालं का नाही फटाळ्या दिसते लाराचा मामा नाही का हो ना घराले रंगरंगोटी नव्हती बसरकी नाही का बहुतेक बोलते काहीतरी फटाळ्यावाला दिसते मला असं म्हणजे हे घर असून अजून घेतलं तुम्ही नाही हो ना ते आता काय जुनं झालं घर हो ते म्हटलं जाऊ दे रंगरंगोटी नाही काही नाही इकून टाका आता म्हणून हे फ्लॅट बुकिंग केला ती पाहतो एखादा गिरे फुकून टाकतो देवी आपण मामा हातात घाला होता फ्लॅट बी बघता आता कोण आले का जरा चैलं काम नाही का जरा लवकर आलं असतं जमलं असतं नाही तेच काय वांदा मी काय म्हणतो ते बाबा एवढी शेतीवाडी करते पिकं पाणी काढता भाजीपाले काढता सगळं असते तुमचं बाजार करतोय बाबा मग काय पैसा करता काय म्हणलं तुम्ही इतका पैसा कमावता लोकांना मामाला मागताले माग असं हातपाय पसरता हे बरोबर आहे तुमचं तुम्हाला माहिती आहे माझा बाबा स्वभाव कसा आहे तर तमशेट दिमाग आहे हो मी म्हणलं आता असं तर मग काय म्हणे हे पिका आलेले म्हणे इकून टाक म्हणे हे सोनं तो आईच्या अंगावर इकून टाक म्हणे हे 3.5 लाख रुपये 7-8 लाखाचा बजेट आहे घरी पण म्हणे ताना हे घे हे कर असं कर मग आता काय वाटते का घ्या वाटते का ते पैसे म्हणून आई म्हणे मामाला माग म्हणून आलो आम्ही तसं म्हणजे 7-8 लाख रुपये आहे का जवळ नाही का तर हो ना त्या बाबाला म्हणून अक्कल नाही त्या बाबाले मग काय तर मी सांगून त्याला मस्त एखादा पिक्चर काढा मागे आलतो मी मग मागे आलतो का नाही तर त्याच्यावर विषय काढला मी 2-3 वेळा फोन केले पण गोष्ट घेत नाही कारण हुळहुळच करते ना एखादा पिक्चर जर काढला असताना त्याचा स्वभाव कसा आहे बिलकुल असं म्हणजे पिक्चर म्हणजे त्याला ऍक्टिंग सगळं जमते बोलणं गेलं जरा असं कसं रब्बाज असते त्याचं म्हणलं मी द्यायला पण गोष्टच नाही घेते आता काय करा नाही आता लोक एखादा पिक्चर डिक्लेअर झाला असता आणि बिलकुल असा शो लागले असते किती मोठमोठे मग आज लोक कमाई काय बसला डेअरी फेरी टाकत मग काय पूर्ण म्हणलं सिनेफ्लेक्स हे ते बिलकुल गाजवले असते म्हणलं देवदास भाऊ सनसनी यांचा चित्रपट खतरनाक काढला असता गावाला एखादा फालतू जर शिल्लकचे बोलत राहते मला म्हणते पिक्चर काढल्यावर बॅनरचे पैसे तर निघते का म्हणे आपल्या पिक्चरचे चालला पाहिजे म्हणे हे ते म्हणे माय सहायकर गमावता का म्हणे असं मला म्हणते मग काय म्हणा मग आपण जाऊ द्या मग आता काही बजेट नाही समजा नाही का काही 5 लाखाचा इकून तिकून समजा कोणाला समजा मित्र मंडळी असं तसं तेच म्हणलं उशीर झाला जरासा तू जर आली आला असता 8 दिवस आली तर बजेट बसला असता पण जाऊ दे आहे ना घरी ते पैसे 7-8 लाख रुपये बुडायला म्हणा ते फेका म्हणा ते घरांवर काय आवश्यकता घराच तुम्हाला मस्त फर्स्ट क्लास बिलकुल डेअरी टाकून दे हे करू नको जाऊ दे आता ठीक आहे कसं करता आज मुक्काम करता का थांबता का जातं म्हणला नाही मुक्काम काही नाही करत आता याच्या मामाच्या घरी जातो मग पाहून काय आहे तर आता पहिले इकडे आलो आता तिकडे चाललो ते मुंबईला असते पावभाजीचं त्याचं दुकान आहे तिथे चाललो आता कोण देते रे बाबा मग काय शहरात त्याचं तेरस तर कमी पडते असं पा मग बा तिथं बजेट हो कसं माझं सध्या काहीच नाही कळा लारा हो तेवढं सांगतो बाबा बहिणीला बरोबर समजून सांगतो बरोबर हो ठीक आहे काय बोलतो चेतन तू बाबा किती दिवस झालं राजा काय भेट नाही गोट नाही म्हणलं काय याच मामाची तर काही काय या म्हणलं आज अचानक दिसला समोरासमोर तरी म्हटलं गळा बघितलं याला कुठं तरी तर म्हटलं बा आपला चेतन होय सांगा आता काय आलं का भाषा असं असते हो ना आता काय माझ्या 2-4 वर्ष झाली इकडे आलोच नाही मी हो आता काय आता काही काम नव्हतं म्हणून आता जरा काम पडलं म्हणून या लागला आता काय म्हणते बाबा पैसे मागते का याच्या पुढे 10,000 रुपये निघाले नाही अजून कायच करा हे आता असं हो का बरं काय चल ना घरी जाऊन आज मुक्काम करतो बरं हो जाऊ नका आज हो ना तसं आज मुक्कामच करायला कारण की आता कसं मुंबईला आता जातो म्हटलं जाणं होणार नाही ना आमचं तर फक्त कसं एक विषय होता आता मामी देखतं काढणं बरोबर नाही तर म्हटलं जरा आम्ही डेअरी टाकून राहिलो दोघा मिळून हो जास्त पैसे देऊ राहिला म्हणा फक्त मला 1.5-2 लाखाची कमतरता पडू राहिली तर म्हणलं तेवढं जर होईल तर ऍडजस्ट पहा ना मामा म्हणजे काही दिवसासाठीच तसं वापस देत तुमचे पैसे ठेवणार नाही मी माझी जबाबदारी समजा तसं मा बाबाच्याकडे 10,000 मला माहिती आहे पण आता कसं त्याचा व्यवहार वेगळा ठेवा माया वेगळा ठेवा कायच करा आता पण पायावर भाच्या नाचलो आपल्याला काही मागितले नाही पण आता काय इलाज नाही ना
हे बा चेतन, तुला सांगतो ना, मुंबईत राहणं काही सोपं नाही ना, लय खर्च आहे रे भाऊ. इथं शहर गावातल्यासारखं काम नाही इथं. हो, इथं कसं आहे, आपण घर घेतला तर छोटंसं, हो त्याच्या किस्ता भरणं हे भरणं, आणि आपलं हे दुकान काही स्वतःच नाही बा. हे कसं आपण इथं कुक म्हणून आहो. कसं इथं कसं आपल्याला 20,000 25,000 रुपये महिना भेटते. हो, त्याच्या भरोशावर आपलं काहीतरी कार्यक्रम सुरू आहे. आता सांग, आता एवढे पैसे आपल्याला कुठचे येणार, तूच सांग. असं असं हो का? म्हणलं 1,00,000 समजा, 1,00,000चाही जरी बसला तर तेवढाच आधार होत होता. काय सांगा आता, 100 रुपयाला मागा ना माणूस. सगळा व्यवहार आहे बा तो मामीच्या हाती आहे. हो, महिना आला की देऊन द्या लागते बापा, आणि ते सगळं मग घर खर्च हे ते करते. हो, मग तेच तर म्हणते बा, मी कशी चालून राहिले मला माहीत. अशी परिस्थिती आहे, आणि कायची उरते कायचं काय या जगात नाही असं आहे ते. तर हे बा फक्त आज मुक्काम करतो, आणि असा विषय काढू बी नको. हो, पहिले 10,000 रुपये राहायचे. तेच तर नाही, तेच तर मला किती टोमणे लावते तुम्ही मामी असं आहे ते. तेवढं 10,000च पाहिजे गोळ्या लवकर. बरं म्हणतो मी बाबाले, 10,000चा काढतो विषय, काढतो गेलं की. तेच म्हणलं, पैशाने व्यवहार खराब होते, माणसाचे संबंध खराब होती. हो, तेवढं ऍडजस्ट करायला लागतं बाबाला लवकर. हो, आता याला इथं जीव घाल लागल, नाही तर मामी फन करते याची नाही का. हो, काय झाले नसंच झालं तसंच झालं नाही का. हो, इथंच खाऊ घाला जाय तिकडे. बरं मी काय म्हणतो, लारा चेतन, तुम्ही दोघं जण इथंच मस्त जेवण करा. फर्स्ट क्लास बिलकुल पाव भाजी एवढं सरट टावून खा आता. इथं काय आपल्या जवळचं जाणार आहे. मस्त फर्स्ट क्लास बिलकुल इथं करून घ्या. म्हणजे घरी कसं टेन्शनचं काम नाही मग जेवायचं. बरं बरं, हो चालते ना, कसे चालते. चला मग. हो, मी मालकाला भेटून घेतो. हो, सांगून देतो भाचा आहे बा असं तसं आहे. जाऊ द्या, चला मग. चला बरं, या मग लवकर, हात घीत धुवून घ्या बरोबर. या पटकन मामा या लवकर. आता काय करतो बोला रे, ते मामा येत नाही म्हणते, मामा येत नाही म्हणते. आता कसं काय करतो म्हणलं. आता रातभर मुक्काम करला, सकाळी घराकडे पोहायला लागणार आता नाही का. आता काही इलाज नाही राहिला. कोणाला का सगळे मार्गच आता खुटले आपले नाही का. आता मागा तर कोणाला गावात जाऊन काही आता अर्थ निघून देत नाही आता. मला काय वाटते, हो आपण याला भेटू. हो, आपला दोस्त आले का, खास दोस्त. मग काय आपला दोस्त नाही का लखला की मग काय पोलीसमध्ये लागला का, त्यावर काय पैसा घाटा आता. त्याला म्हणू कमीत कमी म्हणा काहीतरी प्रयत्न कर, इकून तिकून बजेट बसून आम्हाला 4-5 लाख रुपये तरी दे. हो, बाकीचे आपण पाहू मग इकडे तिकडे असून असं तसं ऍडजस्टमेंट होऊन जाते. अरे बाबा, सांगा एवढी गोष्ट माहितीच नाही आपल्याला. हे सांगा एवढ्या जवळचा माणूस असल्या. बरं मग आता रातभर मुक्काम करू, सकाळी बिलकुल तिथे जाऊन टपकू नाही का. बस बस लागला, मिळच लागला ना, आता विशेष नाही राहिला. हो, चला आता हात घीत धुवून घेऊ, मस्त पावभाजी खाऊन घेऊ. काही नाही बोला रा, वाटते तसं नसते म्हणलं काही. मग ज्याची येईल त्यालाच माहित असते. हो, कास्तकाराला वाटते मायला येईल आहे, आम्हाला वाटते आमचे आहे. प्रत्येकाचं आपापलं काम आपल्या पद्धतीनं कठीणच आहे. हो, पण आता शेवटी काय आहे, करा लागते. आता आला आपल्याला करणं आहे, आता करत आहेच. असं आहे ते. कसं काय सहज आले होते नाही रे. हो, आता किती दिवस झाले का भेट नाही. आज म्हणलं जेवण केल्याशिवाय जायचं नाही म्हणलं काय. बिलकुल आपलं क्वार्टर आहे इथं, मस्त फलका जेवायचं आणि मग जायचं. जेवण घेऊन काही नाही पाहिजे आम्हाला. हे आम्ही फक्त घर पाहायसाठी आलो होतो. ते बाबा भेटले सकाळी, म्हणे पाहा म्हणजे एका दिवशी जाऊन पाहतो म्हणे. एवढं दोस्ताचं घर बांधणं सुरू आहे, एका दिवशी गेलं तर पाहिजे म्हणे. म्हणून म्हणलं चला बाबा त्या म्हणजे जाऊच म्हणे, पोहोचले का कसं आहे तर. पण बाकी काही म्हणलं का, घर घर मस्त बांधणं सुरू आहे. कायचं बाबा, लोन काढलं, लोनच तर भेटे नाही पहिले. हे कागदाना ते आणा कशी बी जोडजाड केले. आता घर झालं, आता छपाई झाल्याशिवाय पैसे भेटत नाही म्हणे. पण आता छपाईले पैसे नाही मापाशी. आता कुठून लावा काय लावा असं आहे ते, चेक निघत नाही त्याशिवाय. पहिले छपाई करून दाखवा लागते, मग ते हे होईल. तेच आता इकडे तिकडे कुठेतरी बजेट पाहू राहिलो. कोणाला मागा आता, आपले तर नाही वावर नाही, शिवर नाही, काहीच नाही. आता भावाला मागा तर भाजोळी नाही. आता मागा तर कोणाला मागा, असा पेच पडला म्हणून जरा रणक काम पडलेला आहे. म्हणजे याचे जवळ पैसे नाही का. बरोबर, हेच तर इकडे तिकडे खोरखार करून राहिला. असं म्हणजे मग आता समजा छपाई राहिली नाही का, छपाई झाली झालं मग नाही का, निघणार ना चेक. आता तुला काय बा, पोलीस म्हटल्यावर कोणी देते पैसे. अरे नाही ना बा, कास्तकाराला देते तर पण आमच्यासारखे देत नाही. मग त्याला वावर तर याच्याजवळ आमचं काय घेतील ते, असं आहे ते. म्हणून कसं आहे, पैसे भेटणं मोठं कठीण काम आहे आता. सोयऱ्या धायला मागा तर हे देत नाही, कोणी देत नाही. हो, आता काय बजेट लावतो इकून तिकून जरा असं. ठेकेदाराला म्हणतो बा ऍडजस्टमेंट कर काही ना काहीतरी. पाहतो ना आता कसं आहे होते. जाऊ दे आता, माझ्या टेन्शन मला माहिती. आता पुढे पाहू काय करायचं काय नाही. तर जमलं नाही तर राहू दिलं का, पुढच्या वर्षी बांधू नाही का. काय करतो पैसेच नाही तर. पण मला तुम्ही सांगा, तुम्ही ते डेअरीचं काय झालं, डेअरी टाकू राहिले तुम्ही ते आणलं का मग, सामान गिमान झालं का मग, ते मोठे पटेल देणार होते पैसे. काय सांगायला नाही का, सगळं आऊत पडेला मग तिकडे. तो इकडे पैशासाठी आलतो आम्ही. आता पण काय म्हणायला, आता याच तिकडे आता समजा बाय फाटेला ना, आपण काय मागता येईल. नाही ते कसं आहे, डेअरीचं जरा आम्हाला वाटे बा पुरते नाही पुरत. विचार करू राहिलो आम्ही अजून. म्हणजे कसं आहे, घाट्यात काम नाही आलं पाहिजे ते. सध्या विचार सुरू आहे आमचा. तुम्ही विचार करण्यात नको गमवणं, आयुष्य गमावसाना असं. 2 लेकरं बाप होते पण अजून त्याला विचार सुचत नाही कोणता धंदा करा म्हणून. मग तुम्ही हे बा बेधडक बिलकुल उडी टाका आणि सुरू करून द्या ते. करतो काय न, इकडे दमडी पाहिजे, खिशात खिशे गरम पाहिजे बा. हो ना बस आता पाहतो मग. आता विचार करतो, मोठे पाटील म्हणे तसं देतो म्हणून. पैशाचं नाही टेन्शन, पैसे गिशे भरपूर आहे, तसं काही विषय नाही. असं आहे तुम्हाला, म्हणजे कोणी देणार असून नाही तुम्ही मागं पुढे पाहता. असं आहे, कोणाला देणारे लागेल तेवढे असतील, घेणारे नसते तर. जाऊ दे बा, चला चहा तरी प्या म्हणलं, नाही जेवण. चला चहा घेऊ. चला चहा घेऊन चला जातो आम्ही घराकडे. बरोबर, हो ना, चाल मग चहा घेऊन चल. असं झालं म्हणलं आमच्या स्टोरीचा येणं. मग बरोबर काय करतो, असं आहे मारत राहा म्हणलं. तुमचं पुरलं बाबा, कमी शिकले तरी तुमचा फायदा, कोणी बोलत तरी नाही तुम्हाला. शिकून लेखा आळण राहिले म्हणून. आमच्यासारखेला म्हणजे एवढे शिकलेले कोण काय फायदा. शेवटी रुमण्यात आहेत की हातात, असं आहे ते. मी काय म्हणतो, तुम्ही हिंमत तो घालून मारत राहा, झाबरू आहे ना तुमच्या मागं. मग तुमच्या ज्यावेळेस कसे विचार करण्याची क्षमता संपते का नाही, तिथून आमची सुरुवात होती. म्हणून म्हणलं तुम्ही काही काळजी करू नका. बिलकुल 1-2 दिवसात बिलकुल फायनल डिसिजन, तुमची दूध डेअरी उद्योग सुरू करून देतो म्हणजे देतो. मी झाबरू आता त्याच्यावर अभ्यास करतो आणि उद्या काय करायचं ते करून दाखवतो, समजलं का. बस विषय आता पाहू पुढे उद्याचे आहेत.